रुपाली चाकणकर महिला आयोग की अध्यक्ष असून अशोक खरात सारखे बलात्कारी व्यक्तीची संस्थामध्ये सदस्यपण आहे. कुठेतरी त्यांचे पादुकाच्या पूजन करत आहे, त्यांना छत्रीची सावली देत आहे. आणि एकीकडे आपण बघितलेलं आहे अगोदर बीडच्या जे बलात्कारी आहे त्यांच्यावरती ज्याच्यावरती मेहुणीच्या बलात्कारचा आरोप आहे त्यांच्या घरामध्ये रांगोली काढताना आपण बघितलेलं आहे. तो हे महिला आयोग की अध्यक्षाचं काम आहे का? आणि महिला आयोगची अध्यक्षाचा कार्यकाल संपलेला आहे. त्यांना महिला आयोग के जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक व्यक्तीची जरी तुमच्याकडे कंप्लेंट आहे त्यांच्यासोबत तुम्ही फोटो काढू शकत नाही, स्टेज शेअर करू शकत नाही, असे खूप एक लॉ पण आहे महिला आयोग की अध्यक्षासाठी. ते पण त्या फॉलो करत नाही. त्याच्यासाठी सरकारकडून माझी कडकडीची गेले 3 वर्षापासून मी खूप निवेदन दिलेले आहे की महिला आयोग की अध्यक्षावर कोणती चांगली महिला जे समाजकरणी असो, जे महिलांचं काम करू शकते, जे पार्टीच्या कोणतीही राजकारणी पार्टीच्या ज्याच्या दूर दूर तक कोणत्याही संबंध नसला पाहिजे, जे महिलांच्यासाठी काम करू शकते, अशी महिला आयोग की अध्यक्षा करा, हे मागणी मी करत आहे. जरी माझी ही मागणी पूर्ण नाही झाली तो मी मंत्रालय समोर जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उपोषणावर बसणार आहे. आणि मी अगोदर पण मी निवेदन देऊन मी थकली होती. त्याच्यासाठी मी औरंगाबाद हायकोर्टामध्ये पण मी खटला टाकलेला आहे. हे महिला आयोग की अध्यक्षावरून पदावरून रुपाली चाकणकरला हटून आणि जे आहे एक समाजकरणी महिला जे आहे महिला आयोग की अध्यक्ष असली पाहिजे. क्योंकि